नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून युवा सेना माणगाव तालुक्याच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. रोजगार हमी तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या सौजन्याने ही रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयाला प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नामदार भरतशेठ गोगावले म्हणाले की आज शिवसेना पक्षाच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली असून शिवसेना हे नावाचे रोपटे आज जनसेवेच्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण जनतेचे सेवेकरी म्हणून कार्यरत आहोत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून माणगाव तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजपासून ही रुग्णवाहिका गरजू रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत राहील. यानंतर नामदार भरतशेठ गोगावले यांनी उपजिल्हा रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णालयातील विविध विभागांची माहिती घेतली. अतिदक्षता विभाग, वैद्यकीय सेवा, औषधांचा पुरवठा तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेबाबतची त्यांनी सविस्तर आढावा घेतला. रुग्णांच्या उपचारात आणि सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या कार्यक्रमास युवा सेना कोर कमिटी सदस्य तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास शेठ गोगावले, ज्ञानदेव उतेकर, विपुल उभारे, माणगाव तालुका युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयातील कर्मचारी, शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.